तुकाई नगर येथे 40 लाख लिटर क्षमता असणारी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या निधीतून तुकाई नगर येथे 40 लाख लिटर क्षमता असणारी पाण्याची टाकी उभारली आहे। या उपक्रमासाठी महापालिकेकडून 1,40,40,00,000 इतका निधी मंजूर झाला होता। टाकीसाठी 1,40,40,00,000 आणि 5,40,40,00,000 ही पाईपलाईनसाठी खर्च आलेले आहे। 4.5 किलोमीटरची ग्रॅव्हिटी लाईन आहे, 600 mm व्यासाची पोलादी लाईन आहे। साधारण एक 17,000 काळे पडेल आणि इकडची एक 28,000, टोटल एक 45,000 लोकसंख्येला पाणी पुरवठा होणार। 2007 साली माजी महापौर वैशाली बनकर यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला मंजुरी मिळाली होती, अशी माहिती माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी नेक्स्ट जनरेशनशी बोलताना दिली। परिसरातील पुणे शहरातील पूर्व भागातील तुकाई टेकडी वरती आम्ही 2007 साली शहर सुधार समितीला ठराव देऊन या ठिकाणी पाण्याची टाकीची मंजुरी घेतली आणि त्यानंतर आम्ही स्थायी समितीवरती असल्यामुळे याला प्रथम 1 कोटी आणि दुसऱ्या वर्षी 40 कोटी असं 1,40,00,000 बजेट याला उपलब्ध केलं आणि 2009 मध्ये ही टाकी पूर्ण झाली। परंतु वनीकरणाच्या किचकट अडचणीमुळे साधारणतः आमची पाईपलाईन 400 मीटरच्या पाईपलाईनला आम्हाला साधारणतः 3 वर्ष लागले आणि पुणे नगरच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्याकडे ते महापौर पद होतं आणि त्यांनी अतिशय चिकाटीने वनीकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर वनीकरणाचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी सातत्याने संपर्क साधून या ठिकाणी रामटेकडी या ठिकाणची 400 मीटरची पाईपलाईन त्या ठिकाणी आम्हाला मिळवून दिली। या लोकहिताच्या उपक्रमातून गोंधळे नगर आणि आजूबाजूच्या जवळपास 45,000 नागरिकांना पाणी पुरवठा होणार आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन येत्या 26 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे। या टाकीचं उद्घाटन 26 जानेवारी सायंकाळी 6 वाजता आदरणीय नामदार अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे।